आलिंगन आनंद पूजन भावे वारिन म्हणे नमा त्वमेव माता पिता त्वमेव बंधु सखा त्वमेव विद्याधरं त्वमेव सर्वं मम देवते। आज ही भव्य अशी ही बॉडी बिल्डिंग स्पर्धा आपण आयोजित केलेली आहे। राजेश सावंतजीने आपल्या 6 एप्रिल पासून ते 10 एप्रिल पर्यंत विविध उपक्रमाची माहिती त्यांच्या विचार मांडत असताना आपल्या समोर ठेवलेले आहे। आज मी तेथे आलेलो आहे तसा बॉडी बिल्डिंग आणि माझा किंबहुना मला बघितल्यानंतर बॉडी बिल्डिंग आणि याचा जास्त संबंध आहे असं कोणाला वाटणार नाही। हाईट आणि बॉडीच्या मध्ये आपला थोडा प्रॉब्लेम आहे, पण कार्यकर्त्यांना बळ देणं, भारतीय जनता पक्षाला बळ देणं आणि प्रामुख्याने हिंदू समाजावर उभं राहणं हे माझं परम कर्तव्य स्वीकारून आज मी आपल्या इथे आलेलो आहे। मी मंत्री आमदार ह्या सगळ्या गोष्टी नंतर आहे, पण हिंदू म्हणून माझी जी जबाबदारी आहे ती कधीही मी न चुकता मी पार पाडतो। आणि आपल्या रत्नागिरीमध्ये आल्यानंतर आज आपल्या सगळ्या जणांना भेटणं, माझ्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना ताकद देणं, बळ देणं या हेतूने आज मी इथे आलेलो आहे। राजेशजीने आणि आमचे तिकडे केदार साठेजी पण आहेत आणि माझ्या भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्याच्या सगळ्याच कार्यकर्त्यांचं मी मनापासून तुमच्या सगळ्यांचे आभार मानेन राणे साहेबांच्या वतीने की आपण ज्या पद्धतीने वाढदिवसाच्या निमित्ताने जे काय वातावरण आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केलेलं आहे, त्याही दिवशी बैलगाडी स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही तिथे गेलो होतो, शुभेच्छाही दिल्या, राणे साहेब स्वतः तिथे होते आणि काय वातावरण तिथे पाहायला मिळालं म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जशा बैलगाडा स्पर्धा होतात तसंच आमच्या देवरुख मध्ये स्पर्धा आपल्या भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी घेऊन दाखवल्या। यासाठी खरंच तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो। राजापूरलाही कार्यक्रम झाले, आज रत्नागिरीमध्ये हे वातावरण निर्मिती झाली। राजेशजीने म्हटलं का आम्ही संख्येने इथे कमी आहोत। राजेशजी आता हे सगळे विषय मनातून काढून टाका। येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काम एवढं मोठं आपल्या रत्नागिरीमध्ये उभं करायचं आहे की आपला रत्नागिरी हे भविष्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून ओळखला गेला पाहिजे। त्या दिशेने आपल्याला वाटचाल करायची आहे। हिंदुत्वाचा बालेकिल्ला कुठला असेल तो आमचा रत्नागिरी आहे, या दिशेने आपल्या सगळ्यांना काम करायचं आणि म्हणून अशाच पद्धतीने भविष्यामध्ये पण आपल्या मुख्यमंत्री आपले देवेंद्र फडणवीस साहेब असतील, आपले प्रदेश अध्यक्ष बावनकुळे साहेब असतील, आपले कार्यकारी अध्यक्ष आपले रवी चव्हाण साहेब असतील, या आपल्या सगळ्यात प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या सगळ्या जणांना या रत्नागिरीमध्ये भारतीय जनता पक्षाचं फार मोठं काम उभं करायचं आहे आणि सातत्याने अशा पद्धतीचे कार्यक्रम अगर आपण घेत राहिलो तर मला विश्वास आहे येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीमध्ये या रत्नागिरीमध्ये भारतीय जनता पक्ष हा 1 नंबरचाच पक्ष राहील असा माझा ठाम विश्वास आहे। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।